नमस्ते मित्र हो, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त डॉक्टर मानसी आणि आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास. पेक्षा जी तुम्ही हे जे काही समुपदेशनाचं कार्य करत आहात त्याला साधारण किती वर्ष झालं, कसे काय तुमचा म्हणजे किती वर्षांचा हा तुमचा एक्सपिरियन्स आहे त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल. मी महिला समुपदेशन केंद्रामध्ये 2012 पासून या समुपदेशन केंद्रात समुपदेशक म्हणून कार्यरत आहे. ऑलरेडी समाजकार्य महाविद्यालयात पदवी मिळत असतानाच महिला आणि बालकांसाठी काम करण्याची एक आवड आणि त्यामुळे दिलेल्या संधीचं महिला समुपदेशन केंद्रात मला 2012 पासून मी काम करते आहे महिलांसाठी आणि बालकांसाठी. अरे वा, छान. अपेक्षा जी, आता तुम्ही महिला आणि बालकल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या ह्या समुपदेशन केंद्रात कार्यरत आहात आणि हा जो काही समुपदेशन केंद्राचा जो काही उद्दिष्ट आहे ते काय आहे आणि कुठल्या प्रकारच्या तक्रारी खास करून तुम्हाला त्याला फेस करायला लागतं, समुपदेशन करायला लागतं याविषयी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. महिला समुपदेशन केंद्रामध्ये काम करत असताना अनेक प्रकारच्या ज्या नकारात्मक दुखावलेल्या ज्या महिला आहे की माझ्याच वाटेला असं का झालं, की विविध शारीरिक, मानसिक, लैंगिक ज्या प्रश्नांवर मोकळे पद्धतीने बोलले जात नाही समाजात, अशा तक्रारींवर महिला ह्या अनेक समस्येवर पीडित असतात आणि अशा महिला या महिला समुपदेशन केंद्रात तक्रारी घेऊन येतात आणि मेन उद्दिष्ट म्हणजे महिलांच्या तक्रारी ह्या सोडवण्या. आणि महिला समुपदेशन केंद्रामध्ये जी महिला येणार आहे ती महिला योग्य ठिकाणी पोहोचली आहे, तिची समस्या नंतर, तिची समस्या सोडवण्याची कला नंतर, परंतु ती प्रथम म्हणजे ती पहिल्याच पायरीवर योग्य ठिकाणी पोहोचली आहे आणि ती मोकळ्या पद्धतीने तिची समस्या मांडेल आणि त्या समस्या आपण समुपदेशनाद्वारे तिला सोडवण्यासाठी मदत हे समुपदेशनाद्वारे केली जाते. ओके, म्हणजे पहिली पायरी तर ही आहे की ती प्रथमतः तुमच्याकडे पोहोचणं, योग्य ठिकाणी पोहोचणं. पण मग यात तुम्हाला कुठल्या प्रकारच्या समस्या असतात महिलांना की ज्याविषयी तुम्हाला समुपदेशन करायला लागतं त्याविषयी नक्कीच सांगा. महिलांना ज्या पद्धतीने विवाहानंतर ज्या गोष्टीला फेस केलं जातं की ठीक आहे शारीरिक त्रास कुटुंबात होतोय, म्हणजे जसं की कौटुंबिक हिंसाचाराचे, घरेलू हिंसाचार जे प्रकरण आपण म्हणतो की व्यसन आहे, व्यसनामध्ये मारझोड आहे, शिवीगाळ आहे, त्रास आहे, मानसिक छळ आहे, लैंगिक छळ होतो आहे, कुटुंबात मध्ये ज्या पद्धतीने तिला आर्थिक स्वातंत्र्य नाहीये की कुठेतरी तिच्या गरजा पूर्ण केल्या जात नाही, तर या सगळ्यांवर महिला समुपदेशन केंद्रामध्ये एक मोकळी तिला समस्या मांडण्याची संधी आणि त्या कलेने समोरच्या कुटुंबाला बोलवून किंवा तिचा जो पती आहे त्याला बोलवून समुपदेशनाद्वारे एक त्याची बाजू ऐकून घेणं आणि ज्या तिच्या समस्या आहे त्या मुख्य पद्धतीने सोडवणं, की त्यालाही ते एक समुपदेशनाद्वारे व्यसनाबद्दल, व्यसनमुक्ती केंद्राबद्दल, पुढे होणाऱ्या ज्या गुन्हे दाखल आहेत ते न्यायालयात जाण्या अगोदरची जी प्रोसिजर आहे, पोलीस स्टेशनची जी प्रोसिजर आहे त्याच्या अगोदर योग्य समुपदेशनाद्वारे समस्या सोडवणं आणि जे कुटुंब वाचणार आहे, कुटुंबामधले अपत्य जे आहेत की त्यांना कुठेतरी घटस्फोट होऊन अनाथ मुलं म्हणून किंवा एक पालकत्व त्यांना स्वीकारायची गरज येऊ नये यासाठी योग्य वेळे त्यांचं समुपदेशनाद्वारे सेटिंगद्वारे 2-3 वेळा त्यांना विचारविनिमयाला तारीख देऊन आणि पुढे समुपदेशन तशा गरजेनुसार, महिलेच्या गरजेनुसार ती समस्या समुपदेशनाद्वारे सोडवली जाते. खूपच छान. म्हणजे खरं आजच्या स्त्रीला जे काही प्रॉब्लेम्स फेस करायला लागत आहेत लग्नानंतरचे, तर यावर तुम्ही अतिशय उत्तमरित्या असं कार्य करत आहात. आपण असं म्हणतो की एक जी स्त्री आहे तिला आपल्या भारतामध्ये एक देवीचा दर्जा दिला जातो, परंतु हे सगळं सल्लागार म्हणून एक कार्य करत असताना खरंच तुमचा अनुभव काय आहे? तुम्हाला खरंच असं वाटतं का की आजच्या स्त्रीला भारतात देवीचा दर्जा दिला जातो इन प्रॅक्टिकल लाईफ? नाही, तसं तर देवीचा दर्जा म्हणजे एक धार्मिक ज्या गोष्टी आहेत तर आपण बोलायला खूप सोपे आहे. ज्यावेळेस आपली मुलगी म्हणून कुटुंबामध्ये बघितलं जातं तसं एक सून म्हणून किंवा लग्न झाल्यानंतर जी कुटुंबाने स्वीकारायची तयारी आहे, तिला जे स्वातंत्र्य आहेत की एकीकडे आर्थिक स्वातंत्र्याकडेच बोललं नाही जात की ठीक आहे माझ्याकडे अशाही महिला आहेत की त्या परिपूर्ण शिक्षण आहेत, त्यांच्याकडे डिग्री आहेत, त्या नोकरी करतात, तरीच कुठेतरी त्यांचे खटके उडतातच की एकमेकांना समजून न
घेणं, एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत, एकमेकांच्या गरजा काय आहेत, एकमेकांच्या आवडीनिवडी काय आहेत, तर यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या दुखावल्या जातात की ते विचारांची एकरूपता न होणं किंवा अनुरूप तर कोणीच नाहीये पण एकरूपसाठी किंवा अनुरूप जोडीसाठी कुठेतरी चांगल्या पद्धतीने एक कम्युनिकेशन होणं, समुपदेशन व्हावं. तर याद्वारे मला असं वाटत नाही की एक परिपूर्ण देवीचा दर्जा या समाजात दिला जातो की अशा घटना आपण लेटेस्ट बघतोय की महिला अत्याचाराच्या घटना, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, अशा घरेलू हिंसा, कोर्टामध्ये अमाप DVच्या केसेस दाखल होतात आहे कौटुंबिक हिंसाचाराच्या. त्याचा आकडा कुठेही 2012 पासून मला कमी होताना दिसत नाही, तो वाढत जातो आहे की पहिले 50 केसेस होतात, त्याच्यात 70 केसेस झाल्या, 80 केसेस झाल्या आणि हा आकडा जसा पद्धतीने वाढतोय तर मला नाही वाटत की ते पूर्णच दर्जा हा एक सन्मान म्हणून दिला जातो. तर या गोष्टी कुठेतरी त्याची अजून गरज आहे, बदलाची नक्कीच गरज आहे आणि जागा देखील आहे. अपेक्षाजी, पुढचा प्रश्न माझा असा असणार आहे की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, आपण ज्यांना म्हणतो की सोशो इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड अशा महिला आहेत, ज्यांना खूप सारे शिक्षण नाही आहे किंवा त्यांच्याकडे खूप सारा पैसा नाही आहे, तर अशा वेळेला तुम्ही समउपदेशनाने जर त्यांचा प्रश्न सुटलाच नाही तर पुढे त्यांना कसा मार्ग दाखवता, कशा प्रकारचं मार्गदर्शन तुम्ही करत असतात? महिला समुपदेशन केंद्रात महिला आल्यानंतर तिचं समुपदेशन होणं गरजेचं आहे. म्हणजे स्वतःचं समुपदेशन, स्वतःची पहिली परिपूर्ण समस्या की ती कुठे दुखावली गेली आहे आणि समुपदेशनाद्वारे जर तिचं समुपदेशन होऊन संसार जोडला गेला, समझोता झाला तर ठीक आहे. अदरवाईज जर समझोता नाहीच झाला तर त्या महिलेला आपण पुढे तिचं जर आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर आपण तिला संरक्षण अधिकाऱ्यांकडे देखील पाठवण्याची तजवीज करतो. एक लेटर देतो आणि त्याला संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवून तिला पुढील न्यायालयीन जे प्रोसिजर आहे, न्यायालयीन कामकाज कसं काय करता येईल, तिची डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून जी केस असते तर त्या केसमध्ये तिला कसं मार्गदर्शन करता येईल, पुढे प्रोटेक्शन ऑफिसरांना फोन करून किंवा त्यांना लेटर पाठवून त्या महिलेला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि पुढे तिला न्यायालयीन कामकाजामध्ये मदत करणं की लिगली तिला आर्थिक पुढे जळ बसू नये किंवा आर्थिक मदत व्हावी. तर मग यामध्ये आता माझा असा प्रश्न असणार आहे की आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बघितलं, परंतु ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, स्वतः अर्निंग करताय, तर अशा महिलांनाही असे प्रश्न भेडसावतात का? त्यांच्याही समस्या तुमच्या समोर येतात का? हो, कुटुंब म्हटल्यानंतर समस्या ही आहेच की अति शिक्षण किंवा समशिक्षण, दोघांचं सारखं शिक्षण आहे, असेही जोडपे आहेत की ते महिला समुपदेशन केंद्राला त्यांचे कौटुंबिक कलह आहेत, तडजोडी होत नाही, विचार पटत नाही, अतिशय सक्षम आहेत की वेल एज्युकेटेड आहेत, त्यांनी चांगल्या पदवी धारण केल्या आहेत, दोघंही सक्षम आहे आर्थिक गोष्टींनी, कमवते आहेत. तर अशाही महिला या महिला समुपदेशन केंद्राला येतात आणि त्या समुपदेशनाद्वारे त्यांचं चांगला संवाद घडवून आणणं, त्यांच्या एकमेकांकडनं काय अपेक्षा आहे, ते कुठे मिसअंडरस्टँडिंग झाले, त्यांचे गैरसमज झाले आहेत का, एकमेकांच्या लग्नानंतरच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या, एकमेकांच्या आवडीनिवडी काय आहे. कारण जर आपले विचार जमत नाही, आपल्या आवडीनिवडी जमत नाही तर त्यामुळे ते थोडेसे जे कलह वाढतात, त्यामुळे अजून दुरावा निर्माण होऊन कदाचित महिला समुपदेशन केंद्रामध्ये असे सक्षम आर्थिक जे घटक आहेत, जे सक्षम आहेत, तेही लोक माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांचेही कदाचित त्यांचं आर्थिक सक्षमीकरण किंवा कमवते असल्यामुळे ते खाजगी ॲडव्होकेटांकडनं देखील त्यांच्या काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस दाखल असतात, परंतु त्या पुढे जाऊ नये, समुपदेशनाद्वारे समुपदेशन त्यांची समस्या सोडवली जाते, त्यावेळेस ते स्टॉप होतात जे न्यायालयीन प्रोसिजर आहे ती. अच्छा, म्हणजे कुठेतरी एक चांगला सल्ला त्यांना दिला जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की एक फॅमिली म्हटली, जसं तुम्ही म्हटलात की फॅमिली म्हटली म्हणजे अंडरस्टँडिंग आहे, एकमेकांबरोबर राहताना एकमेकांना समजून घेणं, जुळवून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि तो सल्ला तुम्ही योग्यरित्या त्यांना देतात, यासाठी तुमचं खूप खूप कौतुक. थँक्यू. आज आपण बघतोय की एक स्त्री, आपण आई म्हणून, पत्नी म्हणून, एक बहीण म्हणून, आजी, आत्या, मावशी अशा कितीतरी रूपांमध्ये एका पुरुषाचं आयुष्य हे परिपूर्ण करत असते, परंतु तरीसुद्धा काहीतरी कमी पडतं. तर आजच्या ह्या महिलांसाठी तुमचा काय संदेश असेल तो आमच्या माय मंचच्या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही तो प्रेक्षकांना द्यावा.
मी महिलांना हाच संदेश देऊ इच्छिते की त्यांनी पूर्ण शिक्षण करावं, अपूर्ण शिक्षण घेऊ नये, की ज्याद्वारे त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात, म्हणजेच आर्थिक ते सक्षम व्हावं. Yes, आर्थिक आणि पुढे मग त्यांना जी समस्या येईल त्या समस्या सोडवण्यासाठी त्या परिपक्व व्हावं, की त्यांच्याकडे शिक्षणाची जर शिदोरी असेल तर त्या आपली समस्या स्वतः देखील सोडवू शकतात. महिला ज्या योग्य प्रवाहात असायला हव्या, की ज्या पद्धतीने त्यांना माहिती असणं, त्यांनी त्या समाजातून त्या गोष्टी मिळवणं, शिक्षणाद्वारे मिळवलं, तर योग्य प्रवाहात त्यांनी देखील महिलांनी असायला पाहिजे. आणि याची सुरुवात कुटुंबापासून व्हायला पाहिजे. मी म्हणते प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलीला, महिलेला विद्यार्थी दशेपासूनच तिला सपोर्ट केला पाहिजे, तिचं पूर्ण शिक्षण केलं पाहिजे. शिक्षणाबरोबरच तिचे जर काही अदर ॲक्टिव्हिटीज असतील, तिच्यात जे कौशल्य आहे की ती एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पण देखील सक्षम होऊ शकते. तर अशा वेळेस तिने पूर्ण शिक्षण, त्यांचे कौशल्य आणि महिलांनी जे इव्हेंट म्हणून जे आपण विवाहाच्या वेळेस जे इव्हेंट म्हणून आपण खर्च करतो, कच्चुमर खर्च करतो, मंगल कार्यालयासारखे खर्च करतो, विविध इव्हेंट, प्री वेडिंग सारखं आत्ताची जी मी पुढे घेणारच होती तो प्रश्न, की प्री वेडिंग आपण स्वीकारलं आहे, की कुठे करायचं, कसं करायचं, त्याबद्दल चर्चा केली जाते. तर त्याच्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहानंतरचं समुपदेशन हे देखील स्वीकारलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी, मेट्रो सिटीमध्ये हे स्वीकारलं गेलं आहे, पण आपल्याकडे देखील हे विवाहपूर्व समुपदेशन, विवाहानंतरचं समुपदेशन. कारण मी प्रत्येक महिलेला आणि पुरुषाला, मी महिलेलाच नाही, की लग्नानंतरचा बदल खूप महत्त्वाचा आहे, की प्रत्येकाने तो लग्नानंतरचा बदल जर केला, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांना स्वीकारलं आणि इव्हेंटकडे न बघता थोडंसं की माझ्या आवडीनिवडी काय, मला कुटुंब, एकत्र कुटुंब आवडतं की नाही, मला विभक्त कुटुंब आवडतं, माझे विचार कसे आहेत, तर एक विचारांची देवाणघेवाण, एक जी प्रश्नावली आपण म्हणतो की समाजामध्ये या गोष्टींवर जास्त चर्चा केली जात नाही. आपल्याकडे तर मला दिसून नाही येत की विवाह समुपदेशन किंवा विवाहपूर्व समुपदेशन. तर या सगळ्या गोष्टीला आताच्या महिलांनी, समाजाने स्वीकारलं पाहिजे, की जेणेकरून घटस्फोटाचं प्रमाण होणार नाही आणि कौटुंबिक कलह वाढणार नाही. की कौटुंबिक म्हटल्यानंतर, कुटुंब म्हटल्यानंतर एक आपल्या समाजामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामुळे समुपदेशनाला स्वीकारलं पाहिजे आणि महिलांनी जास्तीत जास्त सक्षम व्हायला पाहिजे आणि कुटुंबाने देखील त्यांना सपोर्ट केला पाहिजे. खूपच उत्तम असा मेसेज इथे आपल्याला अपेक्षाजींनी दिलेला आहे, की त्यांचं असं म्हणणं आहे, आपण असं बघतो की भारत हा असा देश आहे जिथे मुलीच्या शिक्षणापेक्षा तिच्या लग्नावर जास्त खर्च केला जातो. तर नक्कीच शिक्षण हा तिच्या पुढच्या फ्युचरसाठी, तिच्या पुढच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप सुंदर विचार तुम्ही आज इथे मांडले आहे, की जसं आपण प्री वेडिंग म्हणा किंवा लग्नाच्या सगळ्या विधींवर पैसा खर्च करतो, त्याचप्रमाणे समुपदेशनावरही हा पैसा खर्च केला गेला पाहिजे. समुपदेशनावरही वेळ दिला गेला पाहिजे लग्नाआधीच, म्हणजे दोघांच्या अपेक्षा ह्या एकमेकांना कळतील आणि पुढचे कलह टाळता येतील. नक्कीच. तर खूपच छान असा संदेश आणि जो महत्त्वाचा आहे आजच्या मुलामुलींसाठी, जो गरजेचा आहे, तो तुम्ही इथे दिला आहे मायमंचच्या प्लॅटफॉर्मवर. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही इथे आलात आणि इतका छान जे काही तुमचा प्रवास आहे तो आम्हाला ऐकवलात आणि असा सुंदर असा मेसेजसुद्धा तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी दिला, त्याबद्दल अपेक्षाजी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. मायमंचचे पण खूप खूप आभार. थँक्यू, मला इथे बोलवलं आणि माझे ज्या प्रश्नावलीनुसार प्रश्न जाणून घेतले महिलांसंदर्भात, तर मी मायमंचचे पण खूप खूप आभार आहे.